पिंपळगावला HDFC बँकेच्या डाव्या बाजूला महेश भेळबत्ता यांचं गोदाम आहे। या गोदामाला लागलेली आग आणि आगीने आता रौद्र स्वरूप धारण केलेलं बघतोय आपण। HL आणि पिंपळगाव नगरपालिकेचे अग्निशामक दल या ठिकाणी दाखल झालं आहे, पण आगीचं स्वरूप एवढं रौद्र आहे की आगीचे आगडोंब उसळत आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं हानी झाली। सिलेंडरचे काही स्फोट झालेत। लाकडी खोके बनवण्याची कंपनी आहे, त्यामुळं ते लाकडी जे साहित्य आहे ते आगीच्या भक्ष्यस्थानी आणि ही आग आटोक्याच्या बाहेर जाताना दिसते अग्निशामक दलाच्या। आताच सिलेंडरचा हा पुन्हा एक स्फोट आपण बघतोय आणि असे आगीचे आगडोंब उसळत आहेत। आग ही झपाट्याने पसरते। बाग्यांची गर्दी असल्यामुळे मदत कार्याला अडथळा येतोय। आपण बघू शकतो अग्निशामक दलाचे जवान या ठिकाणी आग विझवण्याचा प्रयत्न करतायत। गेल्या 5 वर्षातली पिंपळावतली सगळ्यात मोठी भीषण दुर्घटना, आगीची दुर्घटना आपण बघू शकतोय। कालपासून ही तिसरी आग या ठिकाणी पिंपळावतली ही दुर्घटना। पिंपळावचे माजी सरपंच भास्करराव बनकरी हे या ठिकाणी उपस्थित झालेत। जवळच या ठिकाणी गायत्री हॉस्पिटल, अश्विनी लॅबचा हा परिसर आहे। तापमानात मोठी वाढ झाली असल्याने आगीने अधिकच भीषण असं स्वरूप घेतलंय। आगीचे उसळणारे हे आगडोंब आणि सर्वांच्या मनाचा हा थरकाप उडवणारा आगीचा लाखो रुपयाची हानी या दुर्घटनेत झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। पिंपळगाव शहरात भेळबत्ता बनवण्यात महेश भेळबत्ता हे ज्यांचं एक नावाजलेलं नाव आहे आणि त्यांच्या गोदामाला ही आग लागली। नंतर या आगीने शेजारीच असलेल्या लाकडी पेटांचे साहित्य बनवण्याचं जे दुकान आहे कारागीर त्यांच्याही तेही लाकडी साहित्य पेट्या या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून ही आग धुमसत आहे आणि ही धुमसणारी आग अक्षरशः सर्वांच्या काळजाचा थरकाप उडवते। या बाजूला ही बाग्यांची गर्दी, अग्निशामक दल गेल्या अर्ध्या तासापासून शर्थीचे प्रयत्न करतायत। त्यांना लवकरच यश येईल अशी एक अपेक्षा आपण करूया। पुढील अपडेट लवकरच देतो। एक गाडी बोलल त्यानं काय होणार? एक गाडी